नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केला, काय सायकॉलॉजी होती, कशा पद्धतीने त्याला आपण लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, A to Z क्लॅरिटी आपण आजच्या या अपडेट व्हिडिओमध्ये बघणार आहे. ऑलरेडी जेवढ्या पण काही गोष्टी होत्या आपण लाईव्हमध्ये डिस्कस केल्याच होत्या प्रीमियम मेंबर सोबत, बट त्यांचं मिस झालं किंवा ज्यांना माहिती नव्हतं एक्झॅक्टली जे पण लेवल्स होते, जे पण काय होतं सगळं ऑलरेडी मी सांगून प्रॉपरली तुम्हाला क्लिअर केलेलं होतं. पण ज्यांचं पण लाईव्ह मिस होते त्यांना प्रॉपरली समजलं पाहिजे सेटअप एक्झॅक्टली कोणत्या लेवलवर आपण काय केलं आणि काय स्ट्रॅटेजीमध्ये आपण ट्यून केलं. तर त्या बेसिसने हा एक शॉर्ट व्हिडिओ मी बनवतो. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी येऊन जाईल. तर इथे तुमच्यासमोर डायरेक्टली ओपन आहे ऑर्डर बुक. ऑर्डर बुकमध्ये आपण आज एकच ट्रेड एक्झिक्यूट केला आहे, जो की आहे सेन्सेक्सचा. जनरली तुम्हाला माहिती आहे की आपण आता जॅकपॉट प्रॉफिट आला पाहिजे त्या माइंडसेटने काम करतोय आणि जॅकपॉट प्रॉफिट करण्यासाठी एक्सपायरी जे असतात ते जबरदस्त काम करतात. तर आज सेन्सेक्सची विकली एक्सपायरी होती, तर आपण सेन्सेक्सचं बेनिफिट घेतलेलं आहे आणि सेन्सेक्समध्ये आज ट्रेड केलेला आहे. लाईव्हमध्ये मी सांगितलं पण होतं की सेकंड हाफमध्ये आपण सेन्सेक्सला ट्रेड करू, कारण काय की तिकडे प्रीमियम जे आहेत ते मेल्ट होतात, कमी होतात. तर तिकडे कमी अमाऊंटमध्ये जास्त आर जनरेट करायचा एक चान्स असतो. तर म्हणून मी सांगितलं होतं की सेकंड हाफमध्ये आपण सेन्सेक्स ट्रेड करणार आहे. मी पण सेन्सेक्स ट्रेड केला. निफ्टीच्या एक्सपायरीला आपण निफ्टीला फोकस करतो. आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती, तर आपण सेन्सेक्सला फोकस केलेला आहे. एकच ट्रेड आहे जो की कॉल साईडने आहे. एक्झॅक्टली काय सायकल होती, काय लॉजिक होतं, A to Z आपण डायरेक्टली चार्टवर जाऊ आणि तिथे एक्सप्लेन करून घेऊ की एक्झॅक्टली त्याला मॅनेज कसं केलेलं आहे. तर डायरेक्टली मी इथे सेन्सेक्सचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे सेन्सेक्सचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतला आहे. आजची तारीख आहे 20. ओके, इथे बघू शकता की कालची जी क्लोजिंग होती इंडेक्सची ती या लेवलवर होती. आज ओपनिंग इथे दिली आहे. जनरली तुम्हाला माहिती आहे की आपला जो सेटअप आहे तो आपण 5 मिनिटमध्ये एक्झिक्यूट करतो. बट जो सिनॅरिओ सुरू आहे आता मार्केटचा, त्या सिनॅरिओवर तुम्ही बघत असाल की कंटिन्युअसली का रेंजमध्ये फसून राहते किंवा मग फ्लक्च्युएशन करून एसएल ट्रेलिंग करून मग तो वरच्या साईडने जाते किंवा मग ज्या पण डायरेक्शनमध्ये जायचं असेल त्या डायरेक्शनमध्ये जाते. तर क्लिअरिटी 15 मिनिट्समध्ये जास्त असते. हा तर रूल आहे मार्केटचा, कारण की जेवढं जास्त हाय टाइम फ्रेममध्ये आपण जाऊ त्या अकॉर्डिंग अॅक्युरेसी जी आहे ते वाढते, म्हणजे की एक क्लॅरिटी ते नॉईज कमी होतो. तर त्या बेसिस हा जो टाइम फ्रेम आहे हा काम करतो. आणि ऑलरेडी आजच मी सांगितलं होतं की 15 मिनिट्समध्ये जेव्हा आपण शिफ्ट करतो तर अॅक्युरेसी तर वाढते, क्लॅरिटी पण येते, बट स्टॉपलॉस जो असतो तो जास्त येतो. बट आज काय होतं की ऑलरेडी सेकंड हाफमध्ये प्रीमियम शेअरिंग झाले, थोडे कमी झाले. तर स्टॉप लॉस आपण जनरली जो लावत असतो त्याच्यापेक्षा कमी होता, म्हणून इथे मी 15 मिनिट्समध्ये आज ट्रेड एक्झिक्यूट केला आहे. म्हणून डायरेक्टली तुमच्यासमोर इकडे मी 15 मिनिट्सचा चार्ट ओपन करून घेतलेला आहे. ओके, इथे बघू शकता की आजची जी ओपनिंग होती सेन्सेक्सची ती इथे ओपन झाली. फर्स्ट कॅन्डल एवढी काही खास नव्हती, डायरेक्शन आणि खालच्या साईडने दाखवलं. कॅन्डलची क्लोजिंग पण एवढी काही खास नव्हती, कारण की वीक पण होते. सेकंड कॅन्डल पण सेम तशीच होती. थर्ड कॅन्डल पण ऑलमोस्ट सेम होती. या झोनपर्यंत कोणतीही क्लिअरिटी आलेली नव्हती, कारण की इंडेक्स चार्ट आणि प्रीमियम चार्ट सिंकमध्ये नव्हते. आपण यावेळेला निफ्टी आणि बँक निफ्टीवर फोकस करत होतो, बट तुम्हाला माहिती आहे की 99% ऑफ द टाइम निफ्टी आणि सेन्सेक्स सेम अकॉर्डिंग चालतात. चार्ट 99% सेम असतात. निफ्टीला बघून पण सेन्सेक्समध्ये एंट्री घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही आणि सेन्सेक्सला बघून निफ्टीमध्ये पण एंट्री घेतली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. स्ट्राईक प्राइस परफेक्ट झाली पाहिजे म्हणून आपण सेन्सेक्सचा इकडे चार्टचा वापर करतोय. इथे बघू शकता की इथे ओपन झाली तर खाली आलं. पहिली, दुसरी, तिसरी कॅन्डल एवढं काही खास नव्हती. इथे वरच्या साईडने डायरेक्शन दाखवलं, बरं प्रीमियम सिंकमध्ये नव्हते म्हणून आपण इग्नोर केलं. या झोनमध्ये डे हायचं याने एक रिट्रेसमेंट घेतलं, थोडा वेळ थांबला, पूर्ण एक रेंज क्रिएट केला. इथे क्लिअर आहे की जेव्हा खाली आलं वर गेलं, इकडून जेव्हा एक असा स्ट्रक्चर दाखवणार वरच्या साईडनी हायर लोचं स्ट्रक्चर, तर तेव्हा ऑटोमॅटिकली वरच्या साईडने जो ट्रेड आहे तो आपला ऍक्टिव्हेट होणार. आणि जर इथे खाली आलं, वर गेलं आणि इथून खाली जर पुन्हा आलं तर या रेंजचा जर ब्रेकडाऊन दिला तर या झोनमध्ये आपण खालच्या साईडने एंट्री करणार. हा सिंपल कन्सेप्ट आहे. इथे या रेंजच्या मध्ये इथे जर यांनी WRC दिली असती, एक डायरेक्शन दाखवलं असतं, जे पण काय केलं असतं तर आपण खालच्या साईडने ट्रेड घेतला असता आणि हे टार्गेट आपण ठेवलं असतं. रिझन काय, कारण की आज एक्सपायरी आहे, तर या लेवलमध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये स्पेसमध्ये जबरदस्त प्रीमियम जे आहे ते वाढताना दिसतात. जे एक्सपायरी ट्रेड करत असेल त्यांना माहिती पण असेल. पण आपला जो सेटअप आहे तो ऍक्टिव्हेट झाला या रेंजच्या बाहेर. मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रॉपरली ह्याच्यावर जेव्हा निघणार स्ट्रॉंग क्लोजिंग देणार आणि सेम कॅन्डल जेव्हा तिकडे बनणार तर ऑटोमॅटिकली आपण त्याला एक्झिक्यूट करू. तर ह्याच्यावर काय झालं की ह्याच्यावर यांनी क्लोजिंग दिली प्रॉपरली 15 मिनिट्स कॅन्डलमध्ये. इंगल्फिंग होती. इंगल्फिंग तुम्हाला माहिती आहे की ट्रेंड डायरेक्शन जो असतो तो कन्फर्म करतो, स्ट्रक्चरचं पण काम करतो. तर त्या लेवलवर आपण काय केलं की जशी या कॅन्डलची क्लोजिंग आली, या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस लावला, त्यानंतर स्लोली या ट्रेडला आपण राईट केलेला आहे. सिंपल कन्सेप्ट काय आहे की जर आपण एक्झिक्यूट केला 15 मिनिटात तर आपण त्या ट्रेडला मॅनेज पण 15 मिनिटातच करणार. कारण काय की जेव्हा जर आपण कमी टाइम फ्रेममध्ये जर जाऊ, समजा की 15 मिनिटावरून आपण जर 5 मिनिटावर जर जाऊ तर तिकडे फ्लक्च्युएशनमुळे जरा इमोशन ट्रिगर होऊ शकतात, इम्बॅलन्स होऊ शकतो. म्हणून आपल्याला ज्या टाइम फ्रेममध्ये आपण एंट्री घेतलेली आहे त्याच टाइम फ्रेममध्ये आपल्याला तो ट्रेड जो आहे तो मॅनेज करायचा असतो. तर त्या बेसिसने काय केलं, इथे जेव्हा या कॅन्डलच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली, सेम कॅन्डलचा लो जेव्हा स्टॉप लॉस लावला, स्लोली हा जेव्हा वर निघाला तर थोडंफार प्रॉफिट येत होतं. पण यामध्ये मी सॅटिस्फाईड नव्हतो. तुम्हाला माहिती आहे की जेवढे पण आपले प्रीमियम मेंबर्स आहेत भरपूर दिवस झाले आपण जॅकपॉट बुक केलं नव्हतं, कारण की मार्केटच मुवमेंट करत नाही. मार्केट मुवमेंट करणार तेव्हा आपल्या खिशात पैसे येणार. तर मार्केट वर जातो, स्विंग करतो, वर जातो, स्विंग करतो, अशा पद्धतीने कंटिन्यू सुरू आहे. बेनिफिट जे असते जॅकपॉटचं ते एक्सपायरीच्या दिवशी जास्त असते, म्हणून या ट्रेडला प्रॉपरली मी होल्ड केला. दुसरं रिझन काय की ते 15 मिनिटात तर मी एंट्री घेतलेली आहे, बट या कॅन्डलचा जो स्टॉप लॉस होता
की मग या ट्रेडचा जो स्टॉप लॉस होता तो 30% पण आतमध्ये होता. आणि सेन्सेक्सच्या एवढ्या मोठ्या इंडेक्सवर जर आपण 30% फक्त स्टॉप लॉस घेणार तर जबरदस्त विन तो ट्रेड मॅनेजेबल आहे. कारण काय की 85,000च्या वरचा इंडेक्स आहे आणि त्यामध्ये फक्त आपल्याला 30% जर स्टॉप लॉस येतो तर तो आरामात मॅनेज होऊन जातो. नॉर्मल डेजमध्ये पण आपण तुम्हाला माहिती आहे की 15%, 20%, 25% स्टॉप लॉस घेतो. दुसरा कन्सेप्ट हा आहे की मी सांगितलं की जॅकपॉट बुक केलेलं नव्हतं भरपूर दिवस, तर इथे जेव्हा यांनी परफॉर्म केलं कॉस्ट टू कॉस्टचा चान्स आलेला होता या लेवलपर्यंत. इथे एक चान्स होता तर या 3 कॅन्डलमध्ये ऑलमोस्ट 45 मिनिट्स पर्यंत यांनी इथे एक होल्ड केलं. त्यानंतर ही कॅन्डल जशीच ओपन झाली डायरेक्टली वरच्या साईडने जायला लागली. ह्याच्यामध्ये तर ट्रेलिंगचा चान्स नव्हता, बट पोझिशन सिक्युअर करायची आहे म्हणून इथून आपण कॉस्ट टू कॉस्ट लावला होता जेव्हा ह्या कॅन्डलनी क्लोजिंग दिला तेव्हा. कारण काय की या कॅन्डलनी पण हाय ब्रेक केला होता, या कॅन्डलनी पण हाय ब्रेक केला होता. प्रॉपरली प्रीमियम मध्ये एवढा काही सिंक नव्हता. प्रीमियम तर थोडं प्रॉफिट दाखवत होते, खाली पुश करत होते, पुन्हा प्रॉफिट, पुन्हा पुश, असं कंटिन्यू कॉस्ट टू कॉस्ट जवळ जास्त फिरत होतं. प्रॉफिट पण दाखवत होतं, लगेचच खाली पण येत होतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह कंटिन्यू सुरू होतं. बट जेव्हा ही कॅन्डल निघाली तर इथे परफेक्ट एक ट्रेलिंग आली. जो स्टॉप लॉस इथे होता तो कसा तरी मॅनेज करून इथे लावलेला होता. ह्याच्यावर इथे थोडंसं भीती होती की तो ट्रेलिंग होणार म्हणजे बुक होणार जेव्हा या कॅन्डलनी क्लोजिंग दिली तेव्हा. बट या कॅन्डलनी पण थोडंफार असं डायरेक्शन दाखवलं होतं. बट जेव्हा हा वर निघाला क्लोजिंग दिली तर इथे परफेक्ट ट्रेलिंग आली होती. जो स्टॉप लॉस इथे होता तो उचलून मी इथे लावला. त्यानंतर इथे जसं मी हे वर गेलं तर इथे काय होत होतं की एक चांगली कॅन्डल येत होती, मार्केट थांबलं होतं. कॅन्डल चांगली येत होती, मार्केट थांबलं होतं. तर त्या सिनारिओनी भरपूर दिवसापासून जॅकपॉट बुक केलं नव्हतं, तर या ट्रेडला जॅकपॉटवर बुक करायचं होतं. ऑलमोस्ट या लेवलपर्यंत जबरदस्त प्रॉफिट दाखवलं होतं. मी तुम्हाला जेव्हा कॅल्क्युलेट करून दाखवेल तर तुम्हाला पर्सेंट समजू की एक्झॅक्टली काय होतं ते. जेव्हा हा वर गेला आणि इथने रिजेक्शन घेऊन थांबायला लागला तर मी या कॅन्डल नंतर कॅन्डल टू कॅन्डल ट्रेल केलं. म्हणजे की जो स्टॉप लॉस ट्रेलिंग मी इथे लावला होता तो ट्रेल केला मी इथे लावला, मग इथे लावला, मग इथे लावला आणि जेव्हा हा रिव्हर्स फिरला तर इथे लावला जो ट्रेलिंग आहे तो तिथे बुक झाला. बुक झाल्यानंतर मार्केट इथेच पूर्ण कंटिन्यू एका रेंजमध्ये फिरत राहिलं. या लेवलवर तर चांगली व्होल्टिलिटी पण यांनी दाखवली आणि आता जो क्लोजिंग दिली आहे ऑलमोस्ट डेहाच्या जवळच आहे. स्ट्रक्चर जे सुरू होतं त्यामध्येच आहे. एकदम सिंपल ट्रेड होता. या लेवलपर्यंत तर काही नव्हतंच. मी क्लिअरली लाईव्ह मध्ये सांगितलेलं होतं की जोपर्यंत प्रीमियम मुवमेंट दाखवणार नाही, पूर्ण सिंक मध्ये येणार नाही तोपर्यंत आपल्याला एंट्री करायची नाही आहे. जेव्हा प्रॉपरली ते दाखवणार त्यानंतर आपण करणार. दुसरं मी सांगितलेलं होतं सेकंड हाफ मध्ये आपण एक सेन्सेक्सवर चान्स घेणार 100%, कारण की त्या डायरेक्शनमध्ये तो उडणार. जेव्हा प्रीमियम कमी झाले असतात तिथे पर्सेंट वाईज पण एसएल जो असतो तो कमी असतो आणि जर एसएल कमी आहे तर मग एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्ये निघण्याचे चान्सेस वाढून जातात. तुम्हाला सर्वांना मी एक्सप्लेन याआधी पण केलेला आहे. कंटिन्यू ट्रेलिंग बुक नाही झाला पाहिजे, फ्लक्च्युएशनमध्ये रँडमली एसएल उडला नाही पाहिजे, म्हणून मी 5 मिनिटावरून 15 मिनिटात शिफ्ट केलं आणि या कॅन्डलवर एंट्री घेतली. प्रॉपरली त्यांनी वर्क केलं आहे. किती पर्सेंट दिले, काय स्टॉप लॉस होता, किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, ए टू झेड आपण क्लिअरली आपण बघून घेऊ डायरेक्टली ऑप्शन चार्टवर. इथे तुम्हाला सेन्सेक्सच्या इंडेक्स चार्टवर पूर्ण क्लिअरिटी समजली असेल की कुठे एंट्री होती, कुठे त्याला आपण बुक केलं. हे प्रॉपरली मी तुम्हाला एक्सप्लेन करतो सेन्सेक्सच्या ऑप्शन चार्टवर की प्रॉपरली आपण कुठे एंट्री घेतली, किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, किती पर्सेंटचा आपण बुक केलेला आहे, काय झालं ए टू झेड आपण मी इथे तुम्हाला सेन्सेक्सच्या ऑप्शन चार्टवर एक्सप्लेन करतो. तर मी इथे सेन्सेक्सचा ऑप्शन चार्ट ओपन करून घेतो. तर इथे बघू शकता की मी सेन्सेक्सचा ऑप्शन चार्ट लावून घेतला आहे. याला पण मी सेटल करून घेतो प्रॉपरली. ओके, तर तुम्हाला तुम्ही दोन्ही इथे दिसत असेल की इथे इंडेक्स चार्ट आहे आणि इथे ऑप्शनचा चार्ट आहे. इथे बघू शकता की 85,500चा कॉल आपण इथे बाय केला आहे. हे जे आपण अकाउंट चालवतो आपल्या प्रीमियम मेंबर सोबत, जे तुमच्यासोबत मी ट्रेड घेतो ते ऑप्शन बाईंग मध्ये घेतो. ही जी सिरीज सुरू आहे कंटिन्यू ऑप्शन बाईंगची आहे. तर म्हणून आपण वरच्या साईडने ट्रेड घेतलेला आहे. तर आपण इथे कॉल साईडने एंट्री घेतली. सेन्सेक्समध्ये 85,500चा कॉल बाय केला होता. ओके, कॅन्डल कोणती होती तर ही होती. एक्झॅक्टली ती कॅन्डल कोणती इकडे ऑप्शनमध्ये तर ती कॅन्डल होती एक्झॅक्टली ही कॅन्डल. ह्याच्या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा लो आपण स्टॉप लॉस लावला आणि हे पूर्ण मोमेंटचं जे आहे जॅकपॉटचं हे आपण कॅरी केलं आणि आपला जो बुक झालेला आहे तो या कॅन्डलच्या लोवर इथे कॅन्डल टू कॅन्डल जेव्हा ट्रेल केलं तेव्हा आपला बुक झाला या कॅन्डलमध्ये. तर इथे मी पर्सेंट वाईज तुम्हाला दाखवतो की एक्झॅक्टली कितीचा स्टॉप लॉस होता आणि किती आपण बुक केलं. या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. ओके, बघू शकता. तर इथे जो स्टॉप लॉस होता तो होता ऑलमोस्ट 29%चा. ओके, 30%च्या आतमध्ये होता. 34% पॉईंटच्या जवळपासचा स्टॉप लॉस होता. त्यानंतर आपण याला कॅरी जे केलं ते केलं या लेवलपर्यंत. तर इथे बघू शकता की जबरदस्त यांनी जॅकपॉट दाखवलं ऑलमोस्ट 150%. म्हणजे की यांनी 1 लाख लावले असेल त्यांच्याकडे 1.5 लाखाचं प्रॉफिट दिसलं असेल आणि ज्यांनी 10,000 लावले असतील त्यांच्या याच्यात 15,000 प्रॉफिट दिसलं असेल वन शॉटमध्ये. आणि ऑलमोस्ट जर पॉईंट जर बघितले तर ते होते 177 पॉईंट. ओके, बट तुम्हाला माहिती आहे की एक्झॅक्ट एंट्री आणि परफेक्ट लेवलवर म्हणजे की लोअर एंट्री आणि एकदम हायवर सेल कोणी करू शकत नाही. प्रॉपरली एक सिस्टमनुसार आपल्याला बुक करायचं असतं, सेल करायचं असतं. तर जे आपलं सेल झालेलं आहे म्हणजे बुक झालेलं आहे ते झालेलं आहे या कॅन्डलच्या लोवर. तर मी याला खाली घेऊन येतो आणि इथे बघू शकता तुम्ही इथे माझं जे बुक झालेलं आहे या लेवलवर या कॅन्डलच्या लोवर या झोनवर 85%. 85% जबरदस्त आहेत. काही प्रॉब्लेम नाही, काही इश्यू नाही. कारण की हे जे कॅरी केलं यामध्येच मी सॅटिस्फाईड आहे. भरपूर दिवसापासून हा मोमेंटम बघायला मिळालं नव्हतं. अकाउंटमध्ये तेवढं लेवलचं प्रॉफिट बघायला दिसत नव्हतं म्हणून मी सॅटिस्फाईड आहे फुल्ली.
ऑलरेडी इथे मी 150% वर प्रॉफिट बघितलं. बुक करताना पॉसिबलच नाही की 150 जाईल तर 150 परफेक्टली बुक होणार. आपला जो कन्सेप्ट आहे त्यानुसार आपण याला इथे बुक केलेला आहे. 85%च्या जवळपास ऑलमोस्ट 101 पॉईंट 100 पॉईंटच्या जवळपास आपण इथे बुक केलं आहे. कारण की मला वाटतं की 118च्या जवळपास माझी एंट्री होती आणि 218च्या जवळपास माझी ट्रेलिंग आली होती. त्या लेवलवर मी 100 पॉईंटच्या जवळपास इथे बुक केलं आहे. जे पण आपण ऑर्डरमध्ये पुन्हा जाऊ तर तिथे तुम्हाला ते क्लिअरिटी येऊन जाईल. इथे बघू शकता मेन गेम जो आहे की ऑलरेडी 150% देत होतं, बट इथून जेव्हा हा खाली पडला म्हणजे इथून हे जे आपण सोडलेलं आहे या लेवलपासून या लेवलपर्यंत ऑलमोस्ट हा जेव्हा खाली आला तर 25% खाली आला. ओके, आणि म्हणजे 150% म्हणजे इथे जर आपण 150 मायनस 88 जर केलं तर 62% आपण मार्केटला परत केले. बट ह्याच रूल आहे मार्केटमध्ये, आपण पूर्ण A to Z पकडू शकत नाही. तर ते आपण इथे केलेलं आहे आणि मी फुल सॅटिस्फाईड आहे. कारण की भरपूर दिवसापासून मी 85% आता केलं. कारण की कंटिन्यू तुम्हाला माहिती आहे की 10 पॉईंट 5 पॉईंट, कारण की ट्रेलिंग त्या लेवलवर येतं तर मार्केट ज्या रेंजमध्ये फिरत होतं त्यानुसारच आपल्याला एंट्री एक्झिट करायची असते. तर कॉस्ट टू कॉस्ट सुरू होतं किंवा मग पहिला सेल केला तर सेकंड याच्यामध्ये त्याला कव्हर करा आणि मग त्यानंतर स्लाइटली काही 5-10% प्रॉफिट घेऊन क्लोज करा. याच्यामध्ये काही मजा येत नव्हती. 100% 150%चं काहीतरी मोमेंटम येत नव्हतं. म्हणून आज आपण जबरदस्त मार्केटमध्ये मोमेंटम कॅप्चर केला आहे आणि जनरली एक्सपायरीला असा चान्स असतो, तो त्याचं बेनिफिट फुल्ली आपण आज उचललेलं आहे. इथे तुम्हाला क्लिअर समजले असेल ऑप्शन चार्टवर पण की एक्झॅक्टली 30%च्या जवळपासचा इथे स्टॉप लॉस होता. ऑलमोस्ट आपण कॅरी केलं जे प्रॉफिट होतं ते होतं 150%चं. बुक जे झालेलं आहे ते 85%च्या जवळपास झालेलं आहे. ओके, सॅटिस्फाईड आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि हा एसएल पण जबरदस्त मॅनेजेबल होता आणि प्रॉफिट पण जबरदस्त दिला आहे, तर त्याचा बेनिफिट आपण घेतलेला आहे. इथे तुम्हाला सेन्सेक्सच्या इंडेक्स चार्टवर आणि सेन्सेक्सच्या ऑप्शन चार्टवर दोघांवर पण इथे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. पुन्हा मी ऑर्डर बुक दाखवतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली ऑर्डर बुकमध्ये आपण कोणत्या टायमिंगला एंट्री घेतली, कोणत्या टायमिंगला आपण ते बुक केलं आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑर्डर बुक लावून घेतो. ओके, तर इथे बघू शकता की ऑर्डर बुक तुमच्या समोर आहे. इथे जो ट्रेड आपण एक्झिक्यूट केला 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये तो आपला एक्झिक्यूट झाला होता 12 वाजून 30 मिनिटाच्या जवळपास. तिथे मी सेन्सेक्सचा 85,500चा कॉल बाय केला होता. क्लिअरली मी तुम्हाला सांगितलेलं होतं. किती झाला तो बाय, तो झालेला होता 118 मध्ये. त्यानंतर आला ट्रेल करत करत जी आपली ट्रेलिंग प्रॉफिटमध्ये बुक झाली ती झालेली आहे 14 वाजून 27 मिनिटं, म्हणजे की 2 वाजून 27 मिनिटांनी 85,500चा कॉल जो की आपला बुक झालेला आहे 218 मध्ये. मी तुम्हाला सांगितलं की 118च्या जवळपास बाईंग होती आणि ऑलमोस्ट 218च्या जवळपास इथे आपण बुक केलेलं आहे प्रॉफिट. म्हणजे 100 पॉईंट आपण इथे सेन्सेक्समध्ये बुक केले. पर्सेंटेज जर कॅल्क्युलेट केलं तर 85% होतात. ज्यांनी 1,00,000 ट्रेड केला असेल त्यांना इथे 85,000चं प्रॉफिट आरामात होईल आणि ज्यांनी 10,000 ट्रेड केला असेल त्यांना आरामात 8,500चं प्रॉफिट इथे आरामात झालेलं असेल. क्लॅरिटी एकदम ओके होती, प्रॉपर आपल्या सेटअपनुसार होती, सायकोलॉजी पण प्रॉपरली मॅनेज झाली आणि जनरली 15 मिनिटात आपण जेव्हा ट्रेड करतो तर नॉईज एवढे नसतात. तर परफेक्टली त्यांनी काम केलं आहे आणि स्टेप बाय स्टेप पूर्ण स्ट्रक्चरमध्ये राहून त्यांनी एकदम टॉपर आपल्याला दिलं आहे. पण ठीक आहे, जेवढं पण खाली आलं तर ते याच्यात आपण सॅटिस्फाईड आहे. 85 मध्ये आपण आज क्लोज करतोय आजचा आपला दिवस. तर प्रॉपरली आजच्या ट्रेडची सायकोलॉजी काय होती प्रॉपरली तुम्हाला समजली असेल. आज थोडं चेंज केलं, 15 मिनिटात ट्रेड घेतला. जनरली आपण कंटिन्यू वापरतो 5 मिनिटाचा टाइम फ्रेम, बट आज चेंज केलं म्हणून आज शॉर्टमध्ये व्हिडिओ एक्सप्लेन केला. तर तुम्हाला ते क्लिअर झालेलं असेल. आणि ऑलरेडी जे प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना तर सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्याच होतं मी लाईव्हमध्ये की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण सेकंड हाफमध्ये बघणार, फर्स्ट हाफमध्ये बघणार, काय कॉमेंट होती ती कंटिन्यू लाईव्हमध्ये तर मी कंटिन्यू करतच होतो. पण ज्यांचं मिस झालं त्यांना पण आता इथे क्लिअर झालेलं असेल. तरी पण काय क्वेरी असेल, काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स ओपन आहे, तिथे तुम्ही तुमची क्वेरी काही प्रश्न टाकू शकता. 100% आम्ही त्यावर उत्तर देऊ. आणि ज्यांना पण आमच्यासोबत लाईव्हमध्ये बसायचं असेल, लाईव्ह मार्केटमध्ये लर्निंग करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची जर्नी जी आहे ती आमच्यासोबत स्टार्ट करू शकता. सोबतच डिस्क्रिप्शनमध्ये पण आम्ही नंबर दिलेला आहे, त्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. 100% तुम्हाला तिथे रिस्पॉन्स केला जाईल. त्यासोबत हे जे मी शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतोय यामध्ये पण तुम्हाला काही लर्निंग मिळत असेल, काही कंटेंट व्हॅल्युबल वाटत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओला लाईक करू शकता, जेणेकरून येणारे सगळे अपडेट तुम्हाला कंटिन्यू येत राहतील. तर इथे तुम्हाला आजच्या ट्रेडचं पण अपडेट क्लिअर झालेलं असेल. तर आजच्या अपडेट व्हिडिओमध्ये आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय बाय.